राज्य सरकारकडून कर्जमाफीची यादी जाहीर झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। यवतमाळमध्ये एका 49 वर्षीय शेतकऱ्याने विषपाशन करून आत्महत्या केलेली आहे आणि कारण ते म्हणजे या कर्जमाफीची जी यादी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये आपलं नावच नाही। अर्थात आपण जो कर्ज घेतलेला आहे आता तो कसं फेडायचा असा प्रश्न त्याच्यासमोर होता आणि त्यांनी थेट घरी जाऊन विषपाशन केलं आणि आत्महत्या केलेली आहे। घरच्यांनी असे आरोप थेट केलेले आहेत। आपल्यासोबत कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आहेत। मामा, बातमी नक्कीच तुमच्यापर्यंत आली असेल। यवतमाळची अतिशय धक्कादायक प्रकार आहे, शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे। नक्की ही बातमी धक्कादायक आहे आणि तितकीच दुःखदायक पण आहे। परंतु खरं तर अजूनही यादी येते, अजूनही मला वाटतं 3-4 याद्या लागणार आहेत आणि काही याद्या ज्या परिपक्व आहेत पहिल्या टप्प्यामध्ये ज्या याद्या संपूर्ण कागदासह त्या हे आहेत त्या याद्यांना मात्र आपण पहिल्यांदा दिलेल्या आहेत। त्यातही अजून काय त्या पहिल्या यादीमध्ये सुद्धा काही अपूर्ण कागदपत्र असल्यामुळं काही अपूर्ण बाबी असल्यामुळं त्या यादीला उशीर होतोय। पण निश्चित प्रकारे खरं तर त्या शेतकऱ्यांनी अजून थोडं थांबाय पाहिजे होतं। अजून 3 टप्प्यामध्ये याद्या लागणार आहेत। पहिल्या टप्प्यामधल्या सुद्धा यादीमध्ये काय दोष दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या करून त्यात काय कागदपत्र कमी जास्त करून त्यातली माहिती घेऊन पहिल्या टप्प्यात पण यादी लागणार आहे, दुसऱ्या टप्प्यात पण अजून होणार आहे। कारण ही प्रक्रिया साधारणतः 2-3 महिने ही प्रक्रिया चालणार आहे। त्यामुळे खरंच आता ते शेतकऱ्यांनी का आत्महत्या केली ते काय मला माहीत नाही, कारण का त्यांच्यावरती मला वाटतं 2-3 ठिकाणचं त्यांच्यावरती कर्ज होतं असं प्राथमिक समजतंय। परंतु शेतकरी यादीच्या लागली नाही किंवा आपलं नाव लागलं नाही। माझी शेतकऱ्यांना विनंती की नक्की त्याची खात्री करा। थोडा उशीर होतोय, कागदपत्र अपलोड व्हायला आपल्याला लोड व्हायला कागदपत्रामध्ये कुठं अडचणी यायला थोडा उशीर होतोय। परंतु निश्चित प्रकारे जे राज्य सरकारने जी 56 लाख शेतकऱ्यांची जी प्राथमिक यादी केलेली आहे त्यांना सर्वांनाच टप्प्याटप्प्याने ही कर्ज रक्कम मिळणार आहे। साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे थोडं सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि अधिकची माहिती घेतली पाहिजे। अर्थात हा शेतकरी बँकेत गेलेला होता, त्यांनी तिथे जाऊन विचारणा केली असता त्याला सांगण्यात आलं की तुमचं नावच नाहीये यादीमध्ये। त्यामुळं त्याच्यासमोर आता हे संकट होतं। अनेकांना त्यांनी आश्वासनं दिली होती की पैसे आले की मी देतो। सगळेजण अर्थातच त्याच्या घरी येऊन बसलेले होते, त्रास दिले जात आहेत बँकाकडून असं देखील त्या ठिकाणी आहे आणि घरचे थेट आरोप करतायत की यामुळेच त्यांनी आत्महत्या केली आहे। नाही, पहिली यादी म्हणजे ती काही अंतिम यादी नाहीये। त्यामध्ये अजून एक बदल त्यामध्ये अजून काय चुकीच्या दुरुस्त्या वगैरे काय कागदपत्र कमी असलेली परत कागदपत्र दिल्यानंतर परत दुसरी अशी यादी लागणार आहेत। त्यामुळं ह्याला यादीची प्रोसेस साधारण 2-3 महिने ही प्रोसेस चालणार आहे। त्यामुळे खरं तर या बाबतीमध्ये थोडी खात्री त्या माझ्या शेतकरी बांधवांनी करायला पाहिजे होती आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांनी का आत्महत्या केली शेवटी तुम्ही माहिती घेतली का नाही मग आता या सगळ्या प्रकरणी? आता तेच त्या बाबतीमध्ये सांगितलं की माहिती आमचे अधिकारी घेत आहेत। त्यांच्यावर किती कुठल्या बँकेचं कर्ज होतं, कुठल्या त्यांच्या घर कर्ज पण त्यांच्यावरती होतं किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये प्राथमिक माहिती घेतलेली, पण डिटेल माहिती साधारणतः याचा आढावा घेतलाय का? बँका एवढे प्रेशराईज करतायत शेतकऱ्यांना। अर्थात आपण बघितलं ते त्यांच्यावर किती मोठं संकट आहे। पाऊस कुठं होतोय तर एवढा होतोय की सगळं नाश होतोय। अर्थात दुबार पेरणीची वेळ आहे। या सगळ्यात सरकारने तुम्ही असं वाटत नाही का खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायला हवं? आम्ही तर सगळे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। तुम्ही आज खरंच सांगतो की असल्या अडचणीच्या काळामध्ये गेल्या वर्षी हवामान बदलामुळे आपल्याला माहिती आहे की पाऊस जादा पडतोय, कमी पडतोय, तुम्ही पडल्यामुळे गारपीट होते। पण निश्चित प्रकारे असल्या अडचणीच्या काळात शेतकऱ्याला मदत ही सरकारच्या वतीने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेत आहेत, शेतकऱ्यांना मदत करतायत। आणि जी आता कर्ज माफीची यादी त्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की 3-4-5 टप्पे त्यामध्ये आहेत, 3 टप्पे आहेत। त्या 3 टप्प्यात सुद्धा सगळी यादी अचूक राहणार नाही। त्यामध्ये सुद्धा काय दुरुस्त्या, काय अपूर्ण कागदपत्र ती पूर्ण केल्यानंतर परत दुसरी यादी, तिसरी यादी, चौथी यादी, ह्याला काळ जाणार आहे, वेळ जाणार आहे। मला आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला बांधवांना एकच विनंती करायची की आत्ताची यादी आली ही काही अंतिम यादी नाही, ह्यामध्ये अजून दुरुस्ती करून नवीन नावं ॲड होणार आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे आपण शेजारच्या बँकेमध्ये जा, आपल्या सहकार विभागातल्या तिथं यार ऑफिसला जा किंवा अडचण असते तर तिथं जा आणि मग खात्री करून तुम्हाला काही अडचण वाटलं तर तुम्ही निश्चित प्रकारे आमच्याशी, आमच्या लोकप्रतिनिधीशी, सहकारी विभागाशी तुम्ही संपर्क साधा। त्यातनं आम्ही तुम्हाला काय दुरुस्त करणं गरजेचं आहे, कुठली एखादी कागदपत्र अपुरीत ते आम्ही आपल्याला सांगू। पण एकदा तुमचं नाव यादीत आल्यानंतर त्या बाबतीमध्ये तुम्हाला निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल।
असं वाटत नाही का ऑलरेडी तुम्ही एवढं उशीर केलेलं आहे यादी जाहीर करण्यासाठी आणि आता पुन्हा एकदा त्याच्यामध्ये काहीतरी चुका निघतायत, हे होतंय, दुरुस्ती लागते आणि त्यामध्ये शेतकरी राजा कुठेतरी अडचणीत दिसतोय आणि असे टोकाचे पाऊल उचलले जात आहेत. आता शेतकरी राजा अडचणीत आहेत 100% आम्ही मान्यच करतो शेतकरी राजा अडचणीमध्ये आहे. पण अडचणीतल्या शेतकऱ्याला कुठंतरी मदत करणं ही आमची सगळ्यांची शासनाची भूमिका आहे. त्याप्रमाणे आपण मदत करतोय. खरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज कुठलीही डोळ्यासमोर निवडणूक नाही आहे आणि आर्थिक परिस्थिती सरकारच्या अडचणीत असताना सुद्धा माझ्या शेतकऱ्याला अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं ही आमची भावना आहे आणि त्या उद्देशाने आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय. उशीर झाला आपण म्हणला ते बरोबर आहे, पण जो उशीर झाला तो माझ्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच. ती यादी अचूक असावी, त्यामध्ये कुठं दुरुस्त्या परत होऊ नयेत, ही खरं त्यातनं आमची भावना आहे. बँकांना काही सांगाल का मग तुम्ही, जर उशीर होतोय सरकारकडून या याद्या देण्यासाठी? तर बँकांना आम्ही सांगितलेलं आहे की ते कर्जमाफीच्या नंतर ज्या दिवशी योजना जाहीर झाली तिथनं पुढचं व्याज बँकेने घेऊ नये. आम्ही बँकांना सूचना त्याप्रमाणे केलेल्या आहेत. वाटतंय तुम्हाला बँक शेवटी सहकार बँक ऐकणारच ना. बँक शासनाने एखादा खूप पटलं बँकाला ऐकणं कामच आहे बँकेचं. त्याचबरोबर मामा एक दुसरा विषय म्हणजे HSRP जे नंबर प्लेट आहे, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, त्या बाबतीत अनेक मंत्री आमदार यांच्या गाड्यांनाच दिसत नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांवर जर नसेल तर थेट त्यांना दंड केलं जात आहे, फाईन केलं जात आहे, त्यांच्यावर कारवाई केल्या जात आहेत. पण मात्र मंत्री असतील, आमदार असतील, सत्ताधारी पक्षाचे किंवा इतर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. हा नियम माझ्या सर्वांनाच असावा आणि आम्ही लोकांनीच, मंत्री असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, खासदार असू द्या, आमदार असू द्या किंवा झेडपी सदस्य असू द्या, सर्वांना कायदा सारखाच आहे, सर्वांनी तो नियम पाळला पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे, जर असा कुठला आमदार, मंत्री किंवा मी जरी म्हटलं आणि माझ्या गाडीत जर असेल तर ताबडतोब माझ्यावरती सरकार कारवाई करावी. इतरांचे जे नाही आहेत त्यांच्यावर काय करायला? आता अजून अशी परिस्थिती आहे, कायदा तुम्हीच लागू केलाय, आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत काही, त्यांच्या गाड्यांना नाही आहे, 100% त्यांच्यावरती कारवाई करावी. बाबा त्याचबरोबर जर आता बघितलं तर आपण पुण्यामध्ये असा धक्कादायक प्रकार घडला. एका व्यापाऱ्याला ज्या पद्धतीने त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले, जवळपास 1 कोटी रुपये उकळण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर 2 पोलीस आहेत, थेट पोलीस आहेत, 1 कोटी रुपये गायब केलेले आहेत. आता गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये एक तोत्या पत्रकार सुद्धा आहे अशी देखील माहिती समोर आली आणि पोलीस कारवाई करतायत. 100% पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. असा कोण पोलीस असेल किंवा तोतया पत्रकार असेल, त्यांनी जर एखाद्या व्यापाऱ्याची किंवा एखाद्याची जर फसवणूक केली असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावरती कडकात कडक कारवाई ही केली तर जाईल. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा ही गोष्ट त्यांच्या कानावरती घातली जाईल. पुन्हा अशी गोष्ट होणार नाही याची निश्चित प्रकारे शासन काळजी घेईल. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, हा प्रश्न खरंच सातत्याने विचारला जातोय. कारण हालचाली देखील तशाच असतात. विलिनीकरण होणार नाही होणार, दत्तामामा तुमच्याकडून देखील हळूहळू प्रयत्न होताना दिसत आहेत. बरं, मी पाठीमागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे की 100% या बाबतीमध्ये विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये, निर्णयाच्या बाबतीमध्ये शेवटी आमच्या अजितदादा पवार साहेब आमचे पूर्वी प्रमुख होते, आता आमच्या प्रमुख सुनेत्रावहिनी पवार आहेत, तटकरे साहेब आहेत, पटेल साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत. ही सगळी मंडळी, ही ज्येष्ठ मंडळीत एकत्र बसून नक्की त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील आणि ते जे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांसाठी मान्य असेल. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काही प्रयत्न होत आहेत आपल्यापर्यंत, कारण ते सातत्याने याबाबतली खंत बोलून दाखवतात की दादांची ही शेवटची इच्छा होती, परंतु आपल्या पक्षात काही हालचाली सुरू आहेत का यासाठी? नाही, म्हणूनच मी म्हटलं की या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार ह्या सर्व त्यांना असेल. मामा आता तुम्ही देखील मोठे मंत्री आहात, तुमच्याही पक्षामध्ये एक मोठं स्थान आहे. मी अजून ते ज्येष्ठ आहेत, मी अजून त्यांच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून खूप ज्युनियर माणूस आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये नक्की ते जे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य. जरी जुनं असलं तरी दादांचे खूप जवळचे मानले जायचा, म्हणून तर तुम्ही मंत्री झाला. दादांच्या खूप जवळचा होतो हे राज्याला मी माहिती आहे आणि आयुष्यभर दादाने माझ्यावरती खूप प्रेम केलं. मी असं प्रेम एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या, राजकारणाची कुठली पार्श्वभूमी नसणाऱ्या माणसावरती कदाचित दादाने माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांवरती प्रेम केलं. खरंच दादांची आठवण आज तुमच्या माध्यमातून सुद्धा आल्याशिवाय राहत नाही.
अर्थातच जर आपण बघितलं तर कृषी मंत्री ज्या पद्धतीने या ठिकाणी बोलत आहेत, ज्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी दुर्दैवी आत्महत्या अर्थात आत्महत्या केलेली आहे त्या प्रकरणी सुद्धा माहिती मागवलेली आहे आणि नक्की काय झालेलं आहे, कुठल्याही शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलू नये, कारण या याद्या यामध्ये दुरुस्ती होत आहेत, 1, 2, 3 अशा 3-4 याद्या येणार आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी कुठलाही टोकाचं पाऊल उचलू नये, बँकेत जाऊन त्या कार्यालयात जाऊन त्याच्या विचारपूस करावी अशा पद्धतीने सूचना या ठिकाणी कृषी मंत्री दत्ता मामा भरणेंकडून दिले जात आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.